नमस्कार सर्वांना. तर आज गौरी गणपती असल्यामुळं आज आपण प्रसादासाठी स्पेशल अशी जी सांगली भागामध्ये केली जाते गौरीसाठी नैवेद्य म्हणून लाल भोपळा आणि शेपूची भाजी मिक्स करून अशी एक भाजी बनवली जाते आणि पाण्याची गौर जी असते त्यासाठी हा आजचा नैवेद्य असतो. तर आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याची पानं आणि शेपूची अशी मिक्स भाजी. तर इथे मी घेतलेले आहे लाल भोपळ्याची अतिशय कवळी अशी पानं आणि ही आहे शेपूची भाजी. मी निवडून व्यवस्थित धुवून अशी ठेवलेली आहे. आता आपण याला व्यवस्थित चिरून घेऊया आणि पुढची तयारी करूया. लाल भोपळ्याची पानं चिरण्यासाठी सर्वात आधी त्याचं हे जे देठ आहे ते तोडून टाकून द्यायचं आणि त्यानंतर पूर्ण पानाला अशा प्रकारे व्यवस्थित गोल करून त्याला कापून घेऊया. तुम्ही बघू शकता मी सर्व पानांची देठं वगैरे काढून व्यवस्थित त्यांना एकावरती एक असं ठेवलेलं आहे. म्हणजे आता आपण यांना व्यवस्थित रोल करून अशा पद्धतीने लांब लांब कापून घेऊ शकतो. तर आपण कापून घेऊया यांना. मी सर्व साहित्य व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे. शेपू बारीक चिरलेली आहे आणि इथं बघू शकता भोपळ्याची पानं देखील अशी चिरलेली आहेत. कांदा घेतलेले आहेत 2, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि ही मुगाची डाळ भिजवून धुवून घेतलेली आहे आणि तिखटासाठी आपण घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं वाटण. 4 ते 5 हिरव्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल तितकं तुम्ही तिखट घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथं मी कढई देखील तापण्यासाठी ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये टाकूया तेल. तर इथे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे. आता यात आपण टाकूया ठेचलेलं लसूण. लसूण थोडासा तळलेला आहे. आता आपण यात टाकूया चिरलेला कांदा. आता याला व्यवस्थित असं परतून घेऊया. तर आपला कांदा हा आता बऱ्यापैकी व्यवस्थित गुलाबीसर असा परतलेला आहे. आता यामध्ये टाकूया हिरव्या मिरच्यांचं वाटण. याला व्यवस्थित परतून घेऊया. आता मी तुम्ही बघू शकता इथं आता मिरचीचा रंग बदललेला आहे. आता यात टाकूया भिजवलेली मुगाची डाळ. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यात टाकूया चिरलेल्या भोपळ्याची पानं. तर आपले भोपळ्याची पानं ही व्यवस्थित मऊ झालेली आहेत. आता टाकूया चिरलेला शेपू. तर आता इथे आपली शेपू देखील व्यवस्थित परतून झालेली आहे. आता याला एक वाफ येण्यासाठी ठेवूया. तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी व्यवस्थित अशी वाफलेली आहे. आता यात टाकूया चवीपुरतं मीठ आणि दाण्याचा कूट. आता टाकूया चवीपुरतं मीठ. आता टाकूया दाण्याचं कूट. आता व्यवस्थित परतून घेऊया. इथं आपलं व्यवस्थित भाजी परतून झालेली आहे. आता याला आणखी एक 5 मिनिट वाफण्यासाठी ठेवूया. तर इथं आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण भाजीचा गॅस बंद करूया.